पहा नवीन एपिसोड्स एकदम ऍड फ्री। आपल्याच मूर्तीचं काम चालू आहे वाटतं। तुमच्याच मूर्तीचं काम करते। नमस्कार। एक मिनिट ताई, पाणी वगैरे आणू? नाही नको, बसा। खूप सुंदर झाली हो मूर्ती। आवडली ना? हो, पण त्याचं काय झालंय ना, यांच्या बाबांनी गावावरून दागिन्यांनी मुकुट पाठवलाय। हां, आणि तो जर का घातला नाही ना तर मग आमच्या घरात भांडणं होती। ते दागिने नीट होत आहेत की नाही ते बघायलाच आम्ही जरा लवकरच आलोय। गेल्या वर्षी आम्ही जरा दुसऱ्या कारखान्यात उशिराच सांगितलं आणि मग काय झालीच भांडणं। दागिने बघू? हो, ताई, हे दागिने नाही ना झाले बाप्पाला तर नवीन मूर्ती बनवून देते तुम्हाला। अहो पण तुमची मेहनत। ठीक आहे, शेवटी माझं काम आहे हे, आणि तुमच्या बाबांनी इतके छान दागिने आणलेत बाप्पासाठी, तर ते घालायला हवेत की नको आपण? श्रद्धा आहे ना त्यांची, ती जपायला हवी आपण। हे घ्या। एक मिनिट, आलेच। बाबा? हॅलो बाबा, काय झालं? आनंदी, अगं तुझ्यासाठी ना आज पावभाजीचा बेत केलाय। नाही म्हणजे तुझ्या हातची पावभाजी मला आवडते ना। हे बघ, आई सगळी तयारी करून ठेवणार आहे, तुला फक्त येऊन फोडणी टाकायची आहे बस। अहो पावभाजीत कुठे फोडणी असते? हो का, कळतंय मला, तर मला काय माहिती काय ते। हा हो हो, ठीक आहे ठीक आहे बाबा, आज आपण नक्की पावभाजी खाऊयात। डॉक्टरांनी काय सांगितलं माहितीये ना, पाव जास्त खायला नाही सांगितलेत तुम्हाला, तेव्हा पाव मोजून मापूनच खायचेत, नाहीतर त्रास होईल तुम्हाला। हो हो, नाही अगं तुझ्या हातचं चवीचं काहीतरी खायला मिळालं ना की बस झालं मला। बरं बाबा, नंतर बोलूयात का? माणसं आलीत, काम आहे जरा। हो हो चालेल। अगं ऐक 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 ऐक, अगं घरात बटर नाहीये ना, तो येताना घेऊन ये। हा आणते, चला ठेवते। बाबा पण। ताई, तुम्ही आणलेले दागिने व्यवस्थित बसतील बाप्पाला, काळजी करू नका। तुमच्या घरात कुठलाही क्लेश होणार नाही। अहो विघ्नहर्ता येतो, तुमच्या घरात कसं विघ्न होऊ दे, काळजी नका करू। थँक्यू ताई, येतो आम्ही। नमस्कार। व्यवस्थित जाशील आणि कसलाच विचार करायचा नाही। हे बघ वर्षा, या सगळ्या प्रोसेस मधून जाताना तुला त्रास होईल, पण तुला तुझं मन कठोर करावं लागणार आहे। हा, या सगळ्या गोष्टीतून मी तुला लवकरात लवकर बाहेर काढेन, काळजी करू नकोस बस। वर्षाताई? हाँ बोला वर्षाताई। आनंदी, आनंदी मला तुझ्याशी बोलायचंय। कुठे आहेस तू? मी इथे कारखान्यात आहे। मी आनंदी, तू जरा घराच्या बाहेर येतेस का? मला अर्जंटली तुझ्याशी बोलायचंय। हो येते मी, पोहोचा तुम्ही। हाँ
हा नंदू घरी नको, नाही तर प्रकरण आणखीन चिघळायचं. त्यात त्याच्या आईने बघितलं तर आणखीन प्रॉब्लेम होतील. वर्षाताई, आनंदी, अगो मला वाटलं नंदू किंवा नंदूची आई आली. किती वेळ लावलास ग पण यायला? अहो कामं बाकी आहेत माझी वर्षाताई. 4-5 दिवस झाले आले नाही ना मी इथे. किती कामं बाकी आहेत माहितीये? बरं काय झालंय? काय महत्वाचं काम होतं? आनंदी, मला खूप टेन्शन आलंय ग. का? कसलं टेन्शन? दादा म्हणतोय की आता माझा डिवोर्स करायचा. म्हणजे मलाही डिवोर्स हवाच आहे, नाही असं नाही, पण अगं परत ते सगळे विषय निघणार. अतुलनी मला जो काही त्रास दिलाय तो मला आठवणार. मला त्याचा त्रास होणार. कोर्टात लोक माझ्यावर प्रश्न उठवणार आणि माझ्या सगळं काही लक्षात नाही राहिलं. म्हणजे मी चुकून काही चुकीचं बोलून गेले तर आपल्यालाच त्याचा प्रॉब्लेम होणार. त्यापेक्षा मी काय म्हणते, आता मी आली आहे ना आपल्या घरी राहायला आणि नंदूशी असलेलं नातंही तोडलंय, तर मग हे डिवोर्सचं जरा बाजूला राहू दे ना. अगं अतुलचं डोकं शांत झालं की बघू आपण ते काय करायचं ते. कारण जर माझ्यामुळे आता परत अतुलने कोणाला काही केलं ना तर ते मला नाही सहन होणार. आनंदी, अहो वर्षाताई तुम्ही शांत व्हा बरं आधी. कशी शांत होऊ ग? या सगळ्या विचारांनी ना मला जीव नकोसा झालाय. आनंदी, असं काय बोलताय तुम्ही? शांत व्हा बरं आधी. आणि मी काय सांगतेय ते नीट ऐका. वर्षाताई, डिवोर्स आज घेतला काय आणि उद्या घेतला काय, त्याने काय फरक पडणार आहे? आजचं मरण उद्यावर ढकलून कसं चालणार आहे बरं? जितके दिवस तुम्ही यात अडकून पडणार ना वर्षाताई, तितके दिवस तुमचं आयुष्य अडकून राहणार आहे यात. हे बघा, अतुल दादांचं काय, ते आजही त्रास देणार, उद्याही त्रास देणार. वर्षाताई, अहो तुमचा दादा तुमच्या सोबत आहे. तुमच्या सोबत असल्यामुळे तुम्ही अख्खं जग जिंकू शकता. हे जेव्हा माझ्या सोबत होत, हे बघा तुम्ही वर्षाताई, तुम्ही त्या डिवोर्सचा सोक्षमोक्ष लावायला हवा. तुम्हाला आता थोडा त्रास होईल, पण त्यानंतर काहीही त्रास नसेल. कळतंय तुम्हाला? तुम्ही तुमचं आयुष्य जगायला मोकळ्या व्हाल वर्षाताई. आणि नंदू दादा आहेत ना तुमच्या सोबत, ते तुमची वाट बघतायत वर्षाताई. म्हणजे तो तुला असं काही म्हणालाय का की तो माझी वाट बघणार आहे किंवा माझ्यासाठी थांबणार आहे वगैरे? 13 वर्ष वाट बघितली वर्षा. अजून काही वर्ष वाट बघितली तर काय हरकत आहे? मला याचीच भीती वाटत होती की मी इथे आले की नंदू भेटेल म्हणून. वर्षाताई, मी तुम्हाला आताच म्हणाले ना, आजचं मरण उद्यावर ढकलून कसं चालेल बरं? बरं ठीक आहे, आता ह्यापुढे दादा जे सांगेल ते मी सगळं ऐकीन. मला सुद्धा या त्रासातून मोकळं व्हायचंय का आनंदी? ह्या त्रासातून मोकळ्या व्हाल तुम्ही, तुमचं आयुष्य जगायला मोकळ्या व्हाल वर्षाताई. बरं बोला तुम्ही दोघं. आहे मी, माझी कामं बाकी आहेत ना जरा. हा बाबा बोला. हॅलो आनंदी, अगं इथे ना गंमतच झाली आहे. तुझी आई म्हणजे कमाल बाई आहे, कमाल. तिला ना काही कळतच नाही ग. काय झालं? अगं आनंदी, पावभाजीचा बेत केलाय ना, तर तुझ्या आईनं पावच आणले नाहीयेत. बाळा, तू घराच्या खाली आलीशी ना, एक काम कर ना, पाववाल्याकडे जा आणि पावाची लादी घेऊन ये पटकन. मी घराच्या खाली नाही आले बाबा. अहो अजून इथेच आहे मी. काय? तू अजून निघालीच नाहीयेस? अगं 6 वाजता येणार होतीस ना तू, आता 6 वाजून 2 मिनिटं झाली आहेत.
बाबा हो 2 मिनिटं तर जास्त झाली आहेत. काम बाकी आहे माझं अजून. आणि मला माहिती आहे हे पाव बटर हे सगळं निमित्त आहे हो की नाही. तुम्ही बघतायत की मी इथून निघाले की नाही. हो अगं पण तू अजून निघालीच नाहीस. बरं निघते लवकर निघते. आनंदी पाव आणि बटर आणायला विसरू नकोस. हा हो आणते. आणि कोथिंबीर पण आणायला सांगा. कोथिंबीर या आई यातून कोकलतेय. कोथिंबीर सुद्धा आणायची आहे. म्हणजे सगळंच आणायचं आहे. काय छान तयारी केली तुझ्या आईनं. चांगलंय. सगळं येताना घेऊन ये तू. हो हो सगळं आणते. हा येते आणि लवकरच येते. वाट बघतो मी. हे काय तू अशी कमरेवर हात घेऊन का उभी आहेस? का नको उभी राहू? एरवी मी नको नको सांगत असते ना तरी तुम्हाला वस्तू आणायला खाली जायचं असतं. आता सुद्धा तुम्ही बबनला फोन करून सांगितलं असतं ना त्याने वस्तू आणून दिल्या असत्या. पण नाही. कशाला तुम्ही तिला 3 वेळा फोन केला तो? अरे माझी मुलगी आहे ती. मी 3 वेळा फोन करेन नाही तर 10 वेळा फोन करेन. तुला काय करायचंय? ओ लेकीचे बाबा ती ना तिकडे कामासाठी गेली. ती कामात बिझी असेल. त्यात तुमचं ऐकायचं तुमच्या प्रश्नांना उत्तर द्यायची. त्यात ते आहेच पाव आण दूध आण बटर आण. तुला कळत कसं नाहीये? अगं मी त्यासाठी फोन केला नाहीये. मग वस्तू काय कशाही घरात येतील ग. पण माझी पोर आज इतक्या दिवसांनी कामाला गेलीये. ते ठीक आहे का ना ते बघायला नको का? त्या बाईनं तिला घरातून बाहेर काढलं. ती बाई काय असेल कशी असेल त्याचा विचार कर. अगं आपली आनंदी तिला एका शब्दानेही उलट बोलणार नाही. म्हणून म्हटलं तिकडे काय चाललंय ते बघावं. तर राघवला मी सांगितलंय आनंदीशी बोलायचं नाही. पण समजा त्याने रस्त्यात तिला गाठलं तिच्याशी जबरदस्तीने बोलायचा प्रयत्न केला तर आपलं लक्ष असलं ना म्हणजे टेन्शन येणार नाही. पण हे राघवचं प्रकरण ना आपल्या डोक्याला तापदायक ठरणार आहे. नाही म्हणजे रस्त्यात तू तिला भेटायला नको तिच्याशी गोड गोड बोलायला नको आणि मग 4 दिवसानंतर पुन्हा जैसे थे परिस्थिती असणार आहे. ठीक आहे साहेब तुम्ही सांगितलेलं मंगळसूत्र रेडी आहे. बघू शकतो? हो हो बघा ना. अहो तुमचंच आहे. बघा वहिनींना आवडते की नाही. कसं आहे आजकाल महिलांच्या खूप वेगवेगळ्या आवडीनिवडी असतात ना म्हणून म्हटलं. नाही माझी बायको खूप साधी आहे. तिच्या आवडीनिवडी फार नसतात. आनंदी तुला घरी घेऊन जायला येतोय मी. अरे पण असं कसं आनंदी लगेच निघते असं म्हणाली होती मला. अहो तिचं ऑफिस 2 पावलांवर आहे का? तिला यायला वेळ लागणारच ना. ठीक आहे मी तिला फोन करतो लगेच. बघ आता फोन नका करू तुम्ही सकाळपासून ना तिला फोन करून हैराण करून ठेवलंय. सत्य दार उघड आधी. अहो. सत्य आहे म्हणे. ये आनंदी. आई हे बघा. हे काय आनंदी 6 वाजता येते असं म्हणाली होतीस ना. असं कसं चालेल? आम्ही इथे तुझी काळजी करत बसतो ग. चुकलं माझं. खरंच चुकलं बाबा. पुढच्या वेळी काय करेन मी माहितीये. उशीर होणार असेल ना तर तुम्हाला आधीच कळवायचंय. हा सगळं आणलंय आत ठेवते. बरं आनंदी हा किती पैसे झाले सांग बघू मला. काय पैसे किती झाले या सामानाचे? बाबा काय बोलताय तुम्ही? मी आणलं तर काय फरक पडणार आहे बरं? तुम्ही असं कसं नाही म्हणजे तुझा पगार तुलाच पुरायला हवं. आणि तू आत्ताच नोकरी लागलीस ना आणि घर खर्च बघायला मी आहे ना. नोकरीवरून आठवलं तुम्हाला काहीतरी दाखवायचंय. काय ग काय झालं? ती नंदूची आई काही म्हणाली का तुला? मी तिने ओरडली वगैरे का तुला? तरी मला वाटत होतं की तू तर जाऊच नाहीस म्हणून ते. पण तुझा उत्साह बघून मी तुला अडवलंच नाही. अहो तिला काय सांगायचं ते सांगू दे ना. का तुम्हीच बोलत बसणार आहात? बाबा तुम्हाला जसं वाटतंय तसं काही नाही. खरं तर मला खूप भीती वाटत होती. कारखान्यात जाऊन मी काम करणार मावशी मला बघणार चिडणार असं काही झालं नाही. मी महिनाभर काम केलं ना त्यांच्याकडे. त्याचे पैसे दिले त्यांनी मला. काय? आज चेक मिळाला मला. अरे
वा वा वा. अरे बापरे, किती मोठी रक्कम आहे. नाही म्हणजे माझा पहिला पगार फक्त 300 रुपये होता. हो पण त्या काळात 300 रुपये म्हणजे खूप झाले. असू दे ग, पण ही रक्कम खूप मोठी आहे. तुझ्या या नवीन कामाचे पैसे आहेत हे. नवीन कामाचे पैसे आहेत ना, हे मग देवाजवळ ठेवू. ठीक आहे. आई नमस्कार. असू दे का. आयुष्मान भव. आनंदी, हा? भूक लागली आता. भूक लागली ना, पावभाजी बनवायला घेते. चालेल. बाबा आधी जाऊन आराम करा बरं. हो. पावभाजी झाली की आवाज देते. हो नक्की. तिथे इकडे. काय ग आता कोण आलं? बघते मी. ते बटाटे काढा बरं. हो मी काढते. आई अहो काय झालं? हा कशाला यायचं खाली? तुमचे पाय मला सांगायचं ना. त्रास होईल नाही. पायाचं काय नाही, पाय बरे आहेत ग. वर्षा ग वेंधळी एक नंबरची. कुकर लावला बाईसाहेबांनी. पाणी टाकायचं विसरल्या. करपला ना भात. बरं मला सांग, आपण कुकर लावल्यानंतर बघतो ना तर कुकरची शिट्टी होईल. 3 तास झाले कुकरची शिट्टी का झाली नाही? आलं पाहिजे ना, डोक्यात आलं पाहिजे. नाही बसली स्वतःच काहीतरी करत. काय करायचं? मला ना कंटाळा आला आनंदी. रोज बाहेरचं खाऊन ना कंटाळा आला. मी ऑपरेशनची बाई, मला नाही ग झेपत असं बाहेरचं. आता काय करणार? आई आज पावभाजी केली. सगळ्यांना बोलवा, इथे जेवण करूयात. पावभाजी? अगं बाई आनंदी, मी धापा टाकत आले आणि पावभाजी मिळते मला. पावलाच रे बाबा देवा, पावलाच. पाणी आणू? आण ग बाई आण. गरमागरम पाव आण. दे मला दे पहिले. चिंगी बाळा हे घे. गरम या. हो सावकाश ग. चिंगी ये घरी तुला भरवते. ये माझ्या मांडीवर बस. खाल्लास? कशी आहे पावभाजी? मस्त आहे. छान झाली ना. अजून 2 पाव खायचे. चालेल, पण आजोबांना पण दे हा पाव. आले माझे शनाते. बरं आनंदी, तुझं गणपतीचं काम कसं चाललंय ग? छान चालू आहे. बाल गणेश मूर्त्यांचं काम खूप आलंय. ए आई, आपला पण गणपती तूच बनवणार ना? मी नाही, मग? आपण दोघी. तुला आठवतं मागच्या वर्षी आपण दोघींनी बाप्पा बनवला होता? हो, मजा आली होती ना. खूप मजा आली. आनंदी, किती दिवस तू घरी येशील याची मी वाट बघत होतो. तर अजून मी वाट नाही बघणार. चिंगुडी, तुला जायचंय तर तू जा, पण ते होळीत खराब झालेले कपडे होते ना तेच घालून जा. त्याला काय माती लावायची ती माती लाव तू. पाव देऊ? चिंगी बाळा थांब. पाव द्या. देऊ का? काय ग आनंदी, कोण आहे? नाही असं वाटलं मला कोणीतरी होतं असं. आई आई अहो झोप येते का? अगं एवढं तुडुंब पोट भरलं ना, पेंग झाली. खायचंय मला अजून. पटकर बसलात काय? पाव घ्या अजून. घ्या. अरे सुलक्षणा ताई माझी खूपच काळजी करता. व्याई आहेत तुम्ही.
नाही नाही, अहो तुम्हालाच पाव हवे आहेत ना, घ्या घ्या, 2 घ्या. मी घेणारच आहे. पोट भरून खा. माझं सगळं कुटुंब एकत्र येऊन आनंदात जेवतंय, हे मात्र एकटेच असणार.